सर नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीची तर निवडणूक जाहीर झालेली आहे. 16 तारखेपर्यंत उमेदवारांचं दाखल केले जाणार आहे. जुन्नर तालुक्यातील या संदर्भामध्ये प्रशासनाचं सर नियोजन कसं झालं? नमस्कार. आपल्याला माहिती असेल एक परवा दिवशी 2 दिवसापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुका घोषित केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने 16 तारखेला निवडणुकीच्या संबंधित अधिसूचना जी असेल ती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रसिद्ध होईल आणि ती आपल्याकडे सर्वत्र ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल आणि आपला प्रत्यक्षात प्रोग्राम 16 तारखेपासून चालू होणार आहे. या 16 तारखेपासून जो प्रोग्राम चालू होणार आहे त्याच्यामध्ये 16 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत की हे याच्यामध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहे. हे नामनिर्देशन पत्र स्वीकारताना सकाळी 11 ते 3 या कालावधीमध्ये शुक्रवार ते मंगळवार याच्यामध्ये फक्त रविवारचा दिवस सोडून, रविवार हा सुट्टीचा दिवस आहे की तो दिवस सोडून 11 ते 3 या कालावधीमध्ये नामनिर्देशन पत्र जुन्नर येथील पंचायत समिती कार्यालयाच्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय आम्ही घोषित केलेलं आहे. त्या ठिकाणी हे नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहे. आपल्या तालुक्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉक्टर स्वप्नील मोरे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पुनर्वसन म्हणून हे पुणे येथे काम करत असतात. त्यांची नियुक्ती आपल्याकडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून झालेली आहे. मी स्वतः डॉक्टर सुनील शेळके सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहे. तसेच आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने जे काही नोडल ऑफिसर म्हणून काम पाहतात ते आपल्या तालुक्याचे गट विकास अधिकारी जे आहेत की चन्नावर साहेब हे आचारसंहिता कक्षाचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहे. 16 ते 21च्या दरम्यान नॉमिनेशन घेतले जाणार आहे. 22 तारखेला सदर नॉमिनेशनची स्क्रुटिनी होणार आहे. ती सकाळी 11 वाजल्यापासून चालू होणार आहे. 22 तारखेला स्क्रुटिनी झाल्यानंतर वैधरित्या जे अर्ज आपल्याला व्हॅलिड झाले असतील की त्या अर्जाची यादी त्या दिवशी स्क्रुटिनीनंतर लागली जाईल आणि त्यानंतर 23 तारखेपासून म्हणजे 23, 24, 25 आणि 26ला सार्वजनिक सुट्टी आहे आणि 27 अशा 3 दिवस म्हणजे 27ला दुपारी 3 वाजेपर्यंत की याच ठिकाणी पंचायत समितीच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये नामनिर्देशन पत्र ज्यांना कोणाला माघारी घ्यायचं आहे ते माघारी घेतले जातील आणि 27 तारखेला दुपारी 3 वाजता अंतिमरित्या एकूण 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गणासाठी उमेदवारांची यादी घोषित केली जाईल आणि दुपारी 3 नंतर त्यांचं चिन्ह वाटप केलं जाईल आणि प्रत्यक्षात मतदान हे 5 तारखेला 7:30 ते सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या कालावधीमध्ये आपल्याकडे तालुक्यातील एकूण 366 मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे. आपल्याकडे एकूण मतदार संख्या 3,07,223 असून त्याच्यासाठी आपण 366 मतदान केंद्र सज्ज केलेले आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला जो राखीव सहित जो स्टाफ लागणार आहे तो जवळजवळ 1956 लोकांचा या कामकाजासाठी सर्व निवडणूक प्रक्रियेदरम्यान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. कायदा सुव्यवस्था आणि आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने आमची कालच सर्व तालुक्यातील सर्व विभागाच्या प्रमुखांशी बैठक झाली आहे. त्यामध्ये पोलीस विभागांनाही सूचना दिलेल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने तसेच काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने पोलीस विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्व राजकीय पक्षांची बैठक आज आम्ही दुपारी ठेवलेली आहे की त्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये काय करावे किंवा काय करू नये याच्यासाठी आम्ही एकदम सोयीस्कर आम्ही हे करत आहोत. तसंच आपल्या माध्यमातून मी इच्छुक उमेदवारांना माझी हे आव्हान असेल 16 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत आपलं नॉमिनेशन जरी असेल तरी याच्यामध्ये हे नॉमिनेशन हे ऑफलाईन पद्धतीने भरलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे लागणारे नॉमिनेशनचा फॉर्मॅट आहे की तो उद्या 11 वाजल्यापासून याच ठिकाणी तुम्हाला तो दिला जाणार आहे. सदरचा नॉमिनेशन फॉर्म तुम्ही घेऊन जायचा आहे आणि त्याचबरोबर आम्ही नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी सर्वसाधारण ज्या तुमच्या शंका असतात त्याचं पूर्ण निरसन आम्ही एका पत्रकावाचना म्हणजे याच्यामध्ये केलेलं आहे. ते आम्ही व्हॉट्सॲपद्वारे तुमच्या पत्रकार वार्ताहरांच्या माध्यमातून आम्ही ते व्हायरलही करणार आहे. म्हणजे उमेदवारांना अर्ज भरताना त्याच्यातली कोणती अडचण येणार नाही आणि उमेदवारांना पण इच्छुक उमेदवारांना माझी अशी विनंती असेल की शेवटच्या दिवसापर्यंत आपण थांबण्यापेक्षा आपण जेवढं नॉमिनेशन आपल्याला उमेदवारी अर्ज भरायचा असेल तो जर आपण लवकर भरला तर त्याच्या अनुषंगाने काही ज्या त्रुटी असतील टेक्निकल काही तुमच्या अडचणी असतील त्या आम्ही तपासून नामनिर्देशनप्रमाणे आम्ही त्या पूर्तता करून घेता येतो जेणेकरून स्क्रुटिनीच्या दरम्यान तुम्हाला कोणती अडचण उद्भवणार नाही. आता आचारसंहिता सुरू झालेली आहे.
इच्छुक उमेदवारांचे गावोगावी फ्लेक्स लागलेले आहेत. ते फ्लेक्स काढून टाकावेत अशा सूचना ग्रामपंचायतीने दिलेल्या आहेत. ते नेमकं काय? आचारसंहितेच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने ज्या आचारसंहितेच्या अनुषंगाने आम्हाला 24 तास, 48 तास, 72 तास अशा याच्यामध्ये ज्या काही कारवाई करायच्या असते त्या अनुषंगानेच काल आम्ही सर्व ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच इतर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पण बैठका घेतल्या. तर त्याच्या अनुषंगाने जे काही फलक असतील, विकास कामांचे बोर्ड असतील, विविध ठिकाणी काही उमेदवारांनी म्हणजे भावी उमेदवारांच्या अनुषंगाने ज्या तयारी करण्याच्या अनुषंगाने जे फ्लेक्स लावले होते, काही राजकीय पक्षांचे प्रोग्राम होते, काही उमेदवारांनी स्वतः काही राजकीय पक्षांचे फोटो वगैरे लावून जे फ्लेक्स लावले होते, हे असे फ्लेक्स, झेंडे, स्टिकर्स ह्या सर्व पहिल्या टप्प्यामध्ये काढण्याच्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं ते सर्व फ्लेक्स, स्टिकर्स काढायची कारवाई चालू झालेली आहे. ती आजही चालू असणार आहे, उद्याही चालू असणार आहे. उद्यापासून एकदा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर आपल्याला कोणताही एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल, मेळावा असेल, सभा असेल किंवा काही असेल, तर आमच्या इकडं एक खिडकी योजना आम्ही सिंगल विंडो चालू असणार आहे. याचे नोडल अधिकारी आपल्या जुन्नर तालुक्याचे सहाय्यक गट विकास अधिकारी जे आहेत भोईर साहेब, त्यांची नेमणूक केलेली आहे. त्या ठिकाणावरून आपल्याला परमिशन त्या दिल्या जाणार आहे. त्यामुळं आत्ता जे एवढे काही फ्लेक्स वगैरे असेल ते सर्व आम्ही काढून टाका. जे राजकीय पक्षाशी किंवा निवडणुकीशी किंवा ज्याच्यातनं आम्हाला असं जाणवतं की याच्यात आचारसंहितेचा भंग होऊ शकतो किंवा प्रचार प्रसिद्धी होऊ शकते, असे सर्व फ्लेक्स आम्ही काढत आहोत. सर, एखाद्या व्यक्ती जर अजून उमेदवारी जाहीर नसेल किंवा त्यांनी फॉर्म भरला नसेल तर त्याचा फ्लेक्स लावू शकतो ना, त्याचा आचारसंहितेचा भंग कुठे? नाही, तो मी ते सांगितलं, निवडणूक घोषित झाल्यापासून त्याची आचारसंहिता ही डिक्लेअर झालेली आहे. तो उमेदवारच नाही ना. समजा तर मी सुरेश वाणी नाही, पण तो त्याच्यामध्ये उमेदवार त्यामध्ये जर आवाहन करत असेल किंवा त्यामध्ये त्यांनी जर समजा काही प्रलोभन आक्षेपार्ह लिहिलं असेल तर ते फ्लेक्स आम्ही 100% काढावंच लागतं. ते एखाद्याला नमस्कार करू शकतो, स्वतःचा सिंगल फोटो, तो प्रचार फॉर्म भरत नाही नाही, तो प्रचार आणि प्रसिद्धीचा भागच झाला. त्यामुळे तेही फ्लेक्स आम्ही काढायला लावलेले आहे. सर, तोपर्यंत जर तो उमेदवारच नाही नाही, त्यांनी तो फ्लेक्स काय हेतून लावला? कारण नॉर्मली कोणताही फ्लेक्स जर लावायचा असेल तर ते पंचायतीची आपल्याला परमिशन घ्यावं लागते. तर ग्रामसेवकाला त्याच्या बाबतीत त्याचा उद्देश काय, म्हणजे एखादा वाढदिवसाचा असेल किंवा एखाद्या कमर्शियलचा व्यवसाय असेल, हॉटेलचा व्यवसाय असेल तर ते लावू शकतात. परंतु एखादा असा फ्लेक्स लावतो त्याचा उद्देश काय ते त्यांना सांगावं लागतं. आणि आमच्या स्थानिक क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जर त्याच्यामध्ये जर असं वाटलं किंवा तो आक्षेपार्ह आहे तर त्या बाबतीत ते निवडणूक आयोगाची म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परमिशन घेण्यासाठी सांगू शकतो. सर्व राजकीय पक्षांना त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांना कायदा सुव्यवस्था राखण्यासंदर्भात शिवजन्मभूमी आहे या संदर्भात सगळ्यांना काय आवाहन करावं? या माध्यमातून मी आपणास हेच आवाहन करणं म्हणजे आपल्यामार्फत सर्वांना आवाहन करू इच्छितो किंवा ही जी निवडणूक आहे हा निवडणुकीचा म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपल्या भारतीय लोकशाहीतला ग्रामीण स्तरावरचा जो आपण पाळणा म्हणतो की ह्या प्रकारच्या या निवडणुका असल्यामुळे गावोगावी ह्या निवडणुकांची म्हणजे प्रचार प्रसिद्धी फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि विशेष म्हणजे 2016 नंतर ही बऱ्याच कालावधीनंतर ही निवडणूक होत असल्याने बऱ्याच ठिकाणी उत्साह फार मोठा आहे. उत्साह निश्चित समजू शकतो, परंतु ही लोकशाहीने दिलेल्या आपल्याला ह्या अधिकारी आणि याच्यामार्फत आपण आता उमेदवारी करणार आहे. आपल्या माध्यमातून मी हेच सांगू इच्छितो की लोकशाही मार्गाने सदर इलेक्शन पार पडणार आहे, ती पार पाडावी. आपल्याकडनं तसंच सहकार्य असावं आणि सर्वांनी शांततेत, उत्साहपूर्वक आणि कोणत्याही कायदा सुव्यवस्थेचा भंग न करता, जेणेकरून आपलं जुन्नर तालुका ही शिवजन्मभूमी आहे, शिवजन्मभूमीचा आदर्श कायम राहील अशा पद्धतीने लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. सर, पंचायत समिती उमेदवार आणि जिल्हा परिषद उमेदवार यांना खर्चाची किती मर्यादा आहे? पंचायत समिती उमेदवार आणि जिल्हा परिषद उमेदवार याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की जिल्हा परिषद उमेदवाराला 9 लाख रुपये म्हणजे त्याच्यामध्ये ह्याच्या न्याय दिलेला आहे. म्हणजे सदस्य संख्या जिल्हा परिषदेची जेवढी आहे ना तर त्याच्यामध्ये आपल्याकडं आपल्या तालुक्यामध्ये 9 लाख रुपये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 6 लाख रुपये आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही जे काही पत्र हे देणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विस्तारित त्याचं पत्रही देतो आम्ही. पण 9 लाख आणि 6 लाख आहे, त्यामध्ये फक्त जिल्हा परिषदेची सदस्य संख्या जशी बदलती त्या पद्धतीने त्याची आपल्याला हे बदललेले आहे, खर्चाची लिमिट बदललेलं आहे. निवडणूक काळामध्ये आचारसंहितेचा भंग होऊ नये, निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा जास्त खर्च होऊ नये किंवा
नियमांचं उल्लंघन होऊ नये म्हणून भरारी पथकं तुमची तैनात असणार आहेत. याच्यामध्ये उद्या निवडणूक लागल्यापासून याच्यामध्ये आपल्याकडं जे विधानसभा लोकसभेच्या वेळेस जे होतं की त्यामध्ये 4 भरारी पथक आणि 4 स्थिर पथकं जे असतात आपल्याला ते तालुक्यात 24 तासासाठी असणार आहेत. एखाद्या व्यक्तीकडे तो खिशामध्ये किती रक्कम बाळगू शकतो? त्याच्या म्हणजे रक्कम किती बाळगावी किंवा काय की याच्या बाबतीत आयोगाच्या अशा निर्देश आहे की जी काही रक्कम असेल त्याचा त्यांना व्यवस्थित खुलासा देता आला पाहिजे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.